सांगलीत आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास गांजा तस्कर आणि पोलीस यांचा थरार पाहायला मिळालाय। बारामतीहून सांगलीत गांजाची तस्करी करत विक्रीसाठी आलेल्या तस्करांनी पोलीस आल्याचं पाहून मिळत्या वाटेने पोबारा करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी चहुदिशांनी त्याची नाकाबंदी केली। अखेर अहिल्यानगर येथील एका बोळात त्याची गाडी अडकली आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। इथून सुटका करण्याच्या प्रयत्नात तस्करांनी वेगाने वाहन मागे घेतलं। त्यावेळी पोलीस वाहनाला जोराची धडक बसून सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे जखमी झाले। दरम्यान या थरार नाट्यानंतर संशयित आरोपीला गजाआड करण्यात आले। त्याच्याकडून सुमारे 150 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। गुन्ह्यात वापरलेले वाहन ताब्यात घेण्यात आले असून या साखळीचा सूत्रधार कोण आहे याचा शोध आता सुरू झालाय। बारामतीतून एक जण 4 चाकीतून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती। त्यानुसार सापळा रचला होता। यावेळी कौलापूर मार्गे अहिल्यानगर येथे एक बिना नंबरची 4 चाकी दिसून आली। त्यावेळी त्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्याने गाडी जोरात नेली। यावेळी पोलिसांच्या पथकाने त्याचा थरारक पाठलाग केला। यात स्थानिक गुन्हे अन्वेषणसह कुपवाड, विश्रामबाग आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांचा सहभाग होता। या कारवाईमुळे सांगली आणि कुपवाड परिसरातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले।